आणि ह्या ऑनलाईनच्या कामं करत असताना सायबर सुरक्षा किंवा इंटरनेट सिक्युरिटी किंवा ATM सिक्युरिटी किंवा मोबाईल सिक्युरिटी या संदर्भात फार महत्त्वाची गोष्ट आहे. माउंट आबूहून बऱ्याच वेळेस या संदर्भात सूचना आलेल्या आहेत आणि बहिणींना सुद्धा त्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे. या ट्रेनिंगचा एक भाग म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणक शास्त्र प्रशाळा आणि त्या संदर्भात एक जाणीव जागृती कार्यक्रम ते प्रत्येक ठिकाणी घेत असतात. आणि माननीय कुलगुरू महोदयांनी ब्रह्मकुमारी विद्यालयाची निवड केली की या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांनी जावं आणि सायबर सुरक्षेविषयी 5-10 मिनिटं बोलावं. त्या संदर्भात मी विनंती करतो, साक्षी, अक्षय आणि लोकेश, आपण ती साक्षीच ना, हां, आपण व्यासपीठावर यावं आणि या 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 हे तिघ विद्यार्थी आपण जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया. या तिघ विद्यार्थ्यांचं जे आहे स्वागत. बसा इथेच बसा. नाही, या 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 व्यासपीठावर बसा 2 मिनिट. भाई तुम्ही फोटो नको, अंकुशभाई फोटो काढून घ्यायचा, व्हिडिओ शूटिंग चालू आहे तिथे. तर या संदर्भात या तिघ विद्यार्थ्यांना विद्यापीठाने डेप्यूट केले आहे की तुम्ही सायबर वॉरियर्स आहात आणि ज्या आपल्या जनसामान्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जी जाणीव जागृती हवी आहे ती जाणीव जागृती तुम्ही ठिकठिकाणी द्यायची. मग आध्यात्मिक संस्थांच्या मध्ये मागच्या रविवारी पाहिलं त्यांनी की दिदींनी जे प्रभावशाली वक्तव्य केलं नशामुक्तीवर, त्याला प्रभावित होऊन त्यांनी खास सांगितलं की ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये मोठं संघटन असतं आणि त्या ठिकाणी बहिणी आणि बहिणींना तुम्ही सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन करावं. त्यामुळे खास विशेष कुलगुरू महोदयांच्या आदेशानुसार आपल्या आध्यात्मिक संस्थांची त्यांनी निवड केली आणि ब्रह्मकुमारी विद्यालयात मी आदरणीय दिदीजींना सांगितलं की भाई बहिणींना या सायबर सुरक्षेविषयी जे मोबाईल वापरतात, नेहमी फोन पे वापरतात, पैसे आदानप्रदान करतात, त्याविषयी काय सुरक्षा घ्यायला पाहिजे, एक 10 मिनिटाचं महत्त्वाचं मार्गदर्शन जे आहे संगणक शास्त्र प्रशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या वतीनं लोकेश, साक्षी आणि अक्षय हे तिघं करणार आहेत. मी सर्वप्रथम साक्षीला सांगतो की या संदर्भात तू तुझं मनोगत जे मार्गदर्शन आहे ते व्यक्त करावं. साक्षी. प्रथमतः नमस्कार सर्वांना. मी साक्षी पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून आलेली आहे. तर मी BSc कम्प्युटर सायन्सला 3rd इयरला शिकते आणि आमच्या विद्यापीठामध्ये आमच्या जे हे डिपार्टमेंट कम्प्युटर सायन्स, तिथं आम्हाला सायबर सिक्युरिटी अंतर्गत फिल फाउंडेशन आणि सायबर पोलीस यांचा करार झालेला आहे. त्याच्या थ्रू आम्ही लोकांना म्हणजे मोबाईलबद्दल जागरूक करत असतो, सायबर अवेअर करत असतो. तर सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, तर जसं की आपण वेगवेगळे उपकरणं वापरतो की जसं मोबाईल, लॅपटॉप वगैरे वापरतो, तर तेव्हा आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्यांची आपल्याला सावधगिरी बाळगायची असते, पण ते आपल्याला माहीत नसतं. तर आपण सायबर सुरक्षा म्हणजे कसं असतं की जे आपण मोबाईल वगैरे आपला डेटा टाकतोय किंवा आपलं जे माहिती आपण त्याच्यावर पोहोचवतोय ती माहिती आपण कशी सुरक्षित ठेवायला पाहिजे याची माहिती आम्ही लोकांना देत असतो. आता बरेच लोक असे असतात की इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप हे वापरतात ना. तर आपण जेव्हा ते इंस्टाग्राम, फेसबुक असे वेगवेगळे ऍप वापरत असतो, फंक्शन वापरतो, तेव्हा आपण त्या ऍप्समध्ये अशा काही सेटिंग्स लावत नाही किंवा अशा काही गोष्टी करतो की आपल्याला त्याच्याबद्दल माहित नसतं की आपण त्याच्या थ्रू आपली कशी फसवणूक केली जाईल. तर बऱ्याच वेळेस काय करतात, बरेच लोक असतात की ते इन्स्टाचं अकाउंट पब्लिक ठेवतात ना. तर जेव्हा आपण पब्लिक ठेवतो, समजा पुरुषांना तर त्याचा इतका धोका नसतो, पण ज्या महिला असतात किंवा मुली असतात आमच्यासाठी यंग एजेसच्या, तर मुली काय करतात, बऱ्याच वेळेस ते पब्लिक ID ठेवतात आणि त्या ID वर फोटो पोस्ट करतात लाईकसाठी, व्ह्यूजसाठी. पण जेव्हा ते फोटो ठेवतात पब्लिकली तेव्हा बऱ्याच वेळेस काय होतं, जर समजा एखादी हॅकर आहे तो डायरेक्ट त्या ID वर जाऊ शकतो, नाव सर्च केलं, तो काय करतो तिथून त्याचा मुलीचा चेहऱ्याचा फेस घेतो, सेक्शुअली बॉडी वेगळी दाखवतो आणि ते कनेक्ट, आता AIचा जमाना आहे तर त्याच्यामुळे तो एक कनेक्ट करून जातो, एडिट केलं की लगेच फोटो तयार होऊन जातो. तो फोटो तयार करतो आणि त्या मुलीला नंतर त्या ID वरून म्हणजे मेसेज करून धमक्या देतात की तुम्ही असं फोटो व्हायरल करून देऊ वगैरे. आता मुली काय करतात, साहजिक गोष्ट त्या घाबरून जातात, मग ते घाबरून जातात आणि अशा गोष्टी होऊन जातात त्यांच्यासोबत. मग त्याच्या थ्रू तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही तुमची जी ID वगैरे ते पब्लिक ठेवायला नको, जेणेकरून तुमचं फसवणूक होणार नाही. आणि आता बरेच जण काय करतात, समजा असं बरेच लोक असे असतात की ते म्हणजे एखाद्या एक अननोन नंबरवरून कॉल आला तर लगेच रिसिव्ह करतात, इतकं तरी विचारतात तुम्ही कुठले, कशासाठी आलेत वगैरे वगैरे. तरी तुम्ही असं अननोन पर्सनचा जर कॉल उचलता तर तुम्ही कमीत कमी चेक करायला पाहिजे की तो नंबर तुमचा फ्रॉड आहे की नाही.
कारण काय होतं, तुम्ही जिथपर्यंत त्यांच्याशी एवढं विचारतात की तुम्ही कुठले काय, तिथपर्यंत तो काय करतो, समोरचा व्यक्ती तुमचा आवाज रेकॉर्ड करून घेतो आणि तुमच्या सेम आवाजामध्ये समजा जर तुमचा परिवाराची कोणी असेल त्याचा नंबर घेतो, त्याच्याकडून सांगतो की मला इतके इतके पैसे पाहिजे. आता आपल्याला काय वाटतं, आपल्या फॅमिली मेंबर आहे, आपण लगेच त्याला पैसे देऊन टाकतो. पण आपण अगोदर रिचेक करायला पाहिजे की हा सेम आवाज म्हणजे आपल्या ओळखीचाच आहे का, कारण बऱ्याच वेळेस ते एडिट असतो. आणि बरेच मुलं असे असतात की आता आमच्यासारखे जे असतात ते गेम्स वगैरे खेळतातच. त्यांना काय वाटतं की म्हणजे असं एखाद्या लिंक्सवरून आले, जसं की फ्री फायर, पबजी वगैरे असे गेम्स खेळतात. त्यांना काय वाटतं की ते एखादी लिंक आली, त्याच्यावर आपल्याला म्हणजे असे डायमंड्स नावाचे वगैरे प्रकार असतात त्या गेम्समध्ये की ते आपल्याला जिंकायचे असतात. तर मग ते काय करतात, बऱ्याच वेळेस ते त्याच्यावर जातात आणि एखादी जर लिंक टाकली तर त्या लिंकवर टच करतात आणि टच करताना ओपन करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं जे अकाउंट असतं त्या गेम्सचं वगैरे ते टाकत असतात, तिथे माहिती इन्फॉर्मेशन टाकतात. आणि जेव्हा त्या एखादी लिंक असते, लिंक ओपन करतात आणि ते लिंक त्यांना माहित नसते ही लिंक फ्रॉड आहे की सेफ आहे आपल्यासाठी. मग ते ती लिंक ओपन करतात आणि डायरेक्ट म्हणजे लिंक ओपन केल्यानंतर ना त्यांना काहीतरी इन्फॉर्मेशन विचारली जाते आणि ते टाकून देतात. पण नंतर त्यांना मेसेज येतात, म्हणजे धमकी येते की असं असं करू वगैरे तुमच्यासोबत. पण त्या अगोदर तुम्ही ती लिंक सिक्युअर आहे का हे चेक करायला पाहिजे. आणि ती लिंक सिक्युअर आहे की तुम्हाला कशावरून समजतं, प्रत्येक लिंकमध्ये HTTP असतं, पण HTTP नंतर लास्टला यस असेल तर ती लिंक तुमच्यासाठी सिक्युअर, S स्टँड्स फॉर सिक्युअर. तर तुम्ही ते बघायला पाहिजे. अक्षय, सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता हिने सांगितलं इन्स्टाला अकाउंट असलं तर प्रायव्हेट ठेवायचं, इन्स्टाला अकाउंट असेल तर प्रायव्हेट ठेवायचं, HTTP असं असलं तर सिक्युअर असतं. लिंक ओळखतात आपल्या एक कॉन्सेप्ट आहे स्मिशिंग म्हणून, जीमेलला वगैरे किंवा मेसेजला लिंक येतात, आपण न बघता क्लिक करून देतो, त्याच्यामुळे आपला मोबाईल डायरेक्ट हँग होतो. अशा सर्व गोष्टी घडतात मोबाईल वापरत असताना. आता एक सेटिंग असते 2FA, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणून. आपण जो पासवर्ड टाकतो आपला, जर तो पासवर्ड दुसऱ्याला कळाला तर मग काय करायचं, त्याच्यासाठी 2FA असतं. ते व्हॉट्सअपला असतं, जीमेलला, इन्स्टाला, फोनपेला, प्रत्येक ठिकाणी 2FA असतं. ते 2FA जर आपण ऑन केलं ना, एक्स्ट्रा लेअर ऑफ सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं ते. त्याच्यामुळे तुमचा मोबाईलचा जो, आता व्हॉट्सअप मध्ये ते लावायचं कसं, अगोदर 3 डॉट असतात, सेटिंग मध्ये जायचं, सेटिंग मध्ये जाऊन अकाउंट्स असतं, अकाउंट्स मध्ये जाऊन 2FA ऑन करायचं. 2FA ऑन केल्यानंतर तुमचं अकाउंट जरी हॅक करत असला व्हॉट्सअपचं, तरी तो कोड मागेल, तो कोड त्याला माहिती नाही. जो कोड तुम्ही टाकणार आहे तो अगोदर तो तुमच्या लक्षात असावा. हप्त्यातून किंवा 1 वीक मधून तो 1-2 वेळा आपल्याला टाकावा लागतो. जीमेलला पण 2FA ऑन करून ठेवायचं, इन्स्टाला पण. जीमेल दुसरा आपला जवळचा व्यक्ती जरी असला, त्याला पासवर्ड माहिती आहे, त्यांच्यात काही भांडण वगैरे झालं तर तो करू शकतो असं. काही काही व्यक्ती, आताची परिस्थिती तशीच आहे, आता मुलं काही पण करतात. तर त्या पासवर्ड जरी माहित असला, जर तुम्ही 2FA ऑन केलं तर पासवर्ड टाकल्यानंतर लॅपटॉप वरती लॉग इन करतोय तर तिकडे 3 कोड येतात, आपल्या मोबाईल वरती 1 कोड येतो. ज्या ठिकाणी लॉग इन येते तो कोड करेक्ट टाकल्यानंतरच तिकडे ओपन होतं. त्याच्यामुळे एक्स्ट्रा लेअर ऑफ सिक्युरिटी म्हणून 2FA टाकायचं. आताच्या परिस्थितीमध्ये लोक लक्षात राहायला पाहिजे म्हणून पासवर्ड कसे टाकतात, नेम टाकतात, बर्थ डेट टाकतात, ते सर्वांना माहितीच आहे. मोबाईल तर हॅक होणारच आहे ना, इन्स्टा अकाउंट, फेसबुक वगैरे सोपे सोपे पासवर्ड टाकतात. नाही तर 1 2 3 4 5 8 पर्यंत 9 पर्यंत असे पासवर्ड टाकतात. असं टाकायला पाहिजे का आपण? पासवर्ड टाकताना कधी अप्पर केस लोअर केसचा मिक्सचर पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, त्यात नंबर टाकायचे पण रॅन्डम नंबर पाहिजे आपला. त्याच्यात आधार कार्डचा नंबर नको, कशाचाही नंबर नको. आता आधार कार्डचा नंबर आपण कुठेही देतो, हे सर्व्हिसची डिटेल आहे ती सर्व विकली जाते. डार्क वेब नावाची एक वेबसाईट आहे, एक मूवी पण आहे, मूवी मध्ये पण दाखवलंय, एक साऊथची मूवी हिट म्हणून, हिट द थर्ड केस, त्यात पण दाखवली ती वेबसाईट. त्यावर सर्व इलिगल काम चालतात. जे आपलं गुगल क्रोम ब्राउझर आहे ना, त्यावरती अवेलेबल नाही. ते टॉर नावाचं द ओनियर राउटर एक ब्राउझर आहे, त्यावरती असते ते. त्या वेबसाईटवर कधीच जायचं नाही. त्यावरती असे गेम्स पण असतात जे लहान मुलं खेळतात न कळत. आता ती एक वेब सिरीज आहे, तुम्ही बघितली का नाही, प्रीतम अँड पेट्रो नावाची वेब सिरीज आता आली नवीन. त्यामध्ये दाखवलंय तो एक मुलगा विहिरीत उडी मारून देतो. कशामुळे? गेम खेळतो त्याच्यामुळे. जो हिरो असतो त्याचा मुलगा, आणि त्याला असं वाटतं की हा मुलगा याने सुसाईड केलंय, पण ते मर्डर असतं एक प्रकारे. तो जो ऑनलाईन गेम खेळतो ना, त्यात टास्क दिले जातात छोटे छोटे. अगोदर तू चोरी कर, शाळेमधून काहीतरी चोरून आण, पेन वगैरे असे छोटे छोटे. त्याला सांगितलं जातं गेम मध्ये की तू विहिरीत उडी मार, तुझे पप्पा सुपरमॅन आहेत.
आणि ते तुला वाचवून घेतील लगेच, तो उडी मारतो आणि मरून जातो त्यात. हे असे गेम खेळले पाहिजे का मग? असे चोरी लपवून खेळतात आपले मुलं जे किंवा नातू वगैरे, हे लपवून खेळतात गेम. त्यांना गेम पण खेळू द्यायचं नाही. ते डार्क वेबवर फक्त हे गेम्स वगैरे असं पण नाही, जे मर्डर होतात, सुपारी देतात, त्याच्यावरती कसं असतं, आता इंटरनेटचे 3 लेअर असतात, सरफेस वेब, डीप वेब आणि डार्क वेब. सरफेस वेब जी असते ना, जे आपण सर्च मारतो किंवा कम्युनिकेशन करतो तर तिसरा पर्सन ऍक्सेस करू शकतो, ती झाली सरफेस वेब. गुगलवरचे सर्च मारतो ते. डीप वेब जे मोठे मोठे इंडस्ट्री असतात त्यात वापरले जाते, जे त्यांचा प्रायव्हेट डेटा असतो त्याला कम्युनिकेशन करण्यासाठी, जो तिसरा ऍक्सेस नाही करू शकत, ती झाली डीप वेब. डार्क वेब मध्ये मी सांगितलं इलिगल ऍक्टिव्हिटीज वगैरे, आपण जेही फॉर्म भरतो वगैरे त्यावरती जी माहिती टाकतो ती तिथे विकली जाते. आणि ती आपण समजा 1 रुपया पण धरला, एक आधार कार्डची किंमत, आधार कार्ड नंबरची किंमत 1 रुपया पण धरला, 7-8 रुपयाच्या वरतीच असतो तो, तर दिवसातून किती फॉर्म भरले जातात, किती माहिती जाते, लाखो करोडोनी माहिती जाते, एवढे पैसे ते कमवतात. त्यात काय असतं, आता मी कोणाला कॉन्टॅक्ट केलाय, आपल्याला सरफेस वेब डीप मध्ये समजते की तो व्यक्ती कोण आहे, मी कोण आहे. यात असं असतं डार्क वेब मध्ये की समोरच्याला समजत नाही तो कोण आहे, मी कोण आहे, आयपी ऍड्रेस होत नाही. म्हणून अशा वेबसाईटवर कधीच जायचं नाही. तुमच्या मुलांना, नातूंना, सर्वांना ते सांगायचं. आता तुम्हाला डिजिटल फुटप्रिंट, आपण असा चिखल आहे, गारा आहे, त्यात आपला ठसे उमटतात, तसंही इंटरनेटमध्ये ती झाली एक फुटप्रिंट. तशी इंटरनेट सायबरच्या याच्यात डिजिटल फुटप्रिंट असते, जे आपण गुगलला सर्च मारतो किंवा व्हॉट्सअपला. आता व्हॉट्सअपमध्ये डिलीट केल्यानंतर 3 ऑप्शन येतात, डिलीट फॉर एव्हरीवन, डिलीट फॉर मी, कॅन्सल. डिलीट फॉर एव्हरीवन केल्यानंतर तिकडून पण डिलीट होतं, इकडून पण डिलीट होतं, पण ते डिलीट होत नसतं. जे सायबर पोलीस आहे, जो सायबर क्रिमिनल आहे, तो लगेच काढू शकतो ती माहिती. आता गुगलवर आपण सर्च मारलंय काही पण, युट्यूब वरती, फेसबुक, इन्स्टा, आपण हिस्ट्री कितीही मोबाईल मधून डिलीट केली तर डिलीट होत नाही. त्याला म्हणतात डिजिटल फुटप्रिंट. म्हणजे तुम्ही इंटरनेटवर जेही टाकताय ते सर्व फुटप्रिंट म्हणून एक सेव्ह असतं, सर्व कितीही डिलीट करण्याचा प्रयत्न केला तर. सायबर बुलिंग नावाचा एक कन्सेप्ट असतो. सायबर बुलिंग म्हणजे काय, जेही ऑनलाईन, आपण आता शेजारी भांडण झाली, आपण पोलिसांकडे तक्रार करतो, ऑनलाईन कसं करायचं, मग तसंही ऑनलाईन केस होतोय, दुसरा व्यक्ती केस करू शकतो, त्याला म्हणतात सायबर बुलिंग. जर तुम्ही ऑनलाईन शिवीगाळ करतायत किंवा मोबाईलवरती, आता जे मुलं फ्री फायर वगैरे खेळतात ते, त्यांना त्यात माईक असतो किंवा त्यांचा बंदा बनतात, ते काही वारल्यानंतर लगेच ते त्यांना सांगतात, शिवीगाळ करतात, त्यामुळे कसं हे सायबर बुलिंग झालं, त्यावरती केस होऊ शकते. आता ऑनलाईन सांगितलं, ऑनलाईन तुम्ही शॉपिंग करतात, प्ले स्टोर वरती शॉपिंग केला, प्ले स्टोर आपण एखादी वस्तू बघितली फ्लिपकार्टवरती, अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती एखादी वस्तू बघितली, त्यात काय असतं, तुम्ही जे इकडे बघितलं ना तो इन्स्टाला वगैरे लगेच येते, त्यात लगेच ते क्लिक केल्यानंतर ऑर्डर येते, पण ऑनलाईन पेमेंट फास्ट फक्त तिथे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नसते. आपण वस्तू मागवली तर एक वेळा ते वस्तू येतच नाही, नाही ते फॉल्टी वस्तू येते. ठीक आहे, मी तुमच्यासोबत फ्रॉड झाला तर तुम्ही काय कराल, तर सायबर पोलिसांचा नंबर आहे 1930 and cybercrime.gov.in ही वेबसाईट आहे. सरांनी यांनी आम्हाला बोलवलं आणि संधी दिली बोलण्याची, तेव्हा धन्यवाद. अतिशय कमी वेळामध्ये अक्षय, साक्षी आणि लोकेश यांनी सांगितलं. मी दिदींच्या हस्ते त्यांना एक छोटीशी सौगात आणि प्रसाद देण्याची विनंती करतो. साक्षी, अक्षय, लोकेश. एक 2-3 लाईनीमध्ये फक्त यांचं बोलण्याचा जो सहारा आहे तो सांगतो की आपण आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील, नातू असतील, आपले कोणी असतील, तर त्यांना, शाळकरी मुलं असतील तर त्यांना पूर्ण स्ट्रिक्टली मोबाईल पासून दूर ठेवायचं आहे. कारण फार कठीण गोष्ट, समस्या या सगळ्या जगामध्ये मोबाईलमुळे होत आहे. अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही चांगलं प्रेझेंटेशन केलं. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विश्वविद्यालयाच्या उपक्षेत्रीय निर्देशिका राजयोगिनी आदरणीय ब्रह्मकुमारी मीनाक्षी दिदी यांच्या वतीनं मी तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.